मित्रांनो ऐका ऐका बस खाली आम्ही दिसतात सगळे आम्ही चाललो इस्रोच्या परीक्षेला आणि अशा अवस्थेत पहिल्यांदा चाललोय. आजपर्यंत कधी असे मुलं अशा टेम्पोत गेले नाही. अतिशय सुंदर रस्ता आहे आणि अजिबात नीट अभ्यास न केलेले मुलं पहिल्यांदा कोण काळजी लावू नये. ओके बाय बाय. हे महत्वाचं क्या बात आहे. मस्त बोलली बारीक. हा आम्ही आता इस्रोची परीक्षा देऊन पुन्हा एकदा टेम्पोत बसून चाललेलो आहोत. तर आमच्या वर्गातील वैष्णवी काहीतरी बोलत आहे. हा पुढं इस्रोची परीक्षा द्यायला गेलतो पण काहीच अभ्यास नव्हता केला. अतिशय आनंदात पेपर दिला आम्ही. अतिशय आनंदात पेपर दिला आम्ही आणि आम्हाला इतके सोपे प्रश्न आणि उत्तर गेले. आमच्या सरांनी आम्हाला प्रश्नाचे उत्तर पण सांगितले होते वर्गात. टेम्पोमध्ये बसून परीक्षेला चाललो आम्ही. मित्रांनो तुलना होती अशी की मागच्या वर्षी आम्ही कसे गेलो होतो परीक्षेला इस्रोच्या आणि यावेळेस धानोरा हायस्कूलचे मुलं आहेत आणि आता परीक्षेचा कुठलाही त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार नाही तुम्हाला. त्यांच्या पेपर दिल्यामुळे सरला त्रास होईल पण कोरोना नाही होणार. एवढा प्रचंड अभ्यास त्यांनी केलेला आहे. सगळ्यांच्या त्यामुळे निकालही चांगला लागेल असं वाटतंय मला. पहिल्या 10 मध्ये नंबर येईल. अजून परिसर थोड्याच वेळामध्ये आम्ही हायस्कूलला पोहोचलो. माझा नंबर आला म्हणून मला खूप आनंद झाला आणि सर्वप्रथम मी आमच्या वर्ग शिक्षक गोरे सर यांचे धन्यवाद देणार. कारण मी ते सलग आम्हाला 3 वर्ष वर्ग शिक्षक होते आणि त्यांचे अनुभव ते आम्हाला सांगत होते. त्यानंतर गमे सर यांनी मार्गदर्शन केलं म्हणून माझा नंबर आला आणि सर्व वर्ग शिक्षक आणि सगळे गुरुजन यांच्या प्रेरणेने मी नंबर घेऊ शकले. त्यांचे धन्यवाद.